कोणत्या विचारात आहे हो बाई हे वाली. बबिता, अय बबिता. माय चंदा होय का? बोल ना. काय झालं? काय म्हणून राहिली? भाजीपाला तर मंगानीच नेला होतो ना. आता काय म्हणतं? काय झालं? थोडा पाहिजे होता मला. हाय का तुझ्या घरी? गेलती दुकानाकडे पण दुकानच बंद झालं बिचारे. म्हणून म्हणलं असं तर दे बा सोडा बजेट टाकाचा. दे ना असं तर थोडासा. आता सोडा बाई, आता कोणत्या डब्यात आहे ना कोणत्या नाही काय माहित का बापा. मायवालं का नाही हे स्वयंपाक घरातनं लक्षच आता कमी लागते. कोणत्या याच्यात देतो मी ठेवून व चंदा. आता पाहा लागन मग इथं थांब मग तू थोडीशी. आणि दिसून याची काही गॅरंटी नाही बाई. कोणत्या डब्यात आहे का आहे ना आहे का नाही मला माहीतही नाही बिचारे. आम्ही ना पाहिलंच नाही ना. कामच नाही पडलं एवढ्या सोळ्याचं मोड्याचं. ते इडली फिडली बनवली तवाच टाकतो तर माहीत नाही बिचारे. नाही तर थांब पाहतो मी. नाही बाप्पा, कुठं डब्बे गिब्बे हुडकत वाडकत बसशी. मी जातो नाही तर राहू दे. अंतारे गिंतारे मागतो. आपले बबन भाऊ आले वाटते, मला दिसले ना तिकडं आता. अहो नाही व, कुठं दिसला तुले? काही पण बोलतं तू. कुठं दिसला तुले का? मायवाला घरचा माणूस आलाच नाही ना घरी अजूनपर्यंत. माय काही बी खोटी बोलतं काय व? बबिता, खोटी नाही बोलून राहिली मी, खरंच सांगून राहिली बाप्पा. मला आत्ता दिसले ना. आता बबन भाऊली काही ओळखत नाही का मी? दुकानात मी सोडा आणायला गेली का नाही तर दुकान बंद होतं. तर तिकडंच तर दिसले बाई मला बसून. त्या दुकानाच्या समोर दुकान बंद होते. 2-3 माणसं होते तिथं. तर दिसले मला त्या घरचा माणूस बसतानी तिथं. तिथं बसला आहे का? असं असं खरंच आला ना पण पिंकीचा बाप. चंदा हो ना बिचारे बा. ते नवरा होय ना तो. मी काही ओळखतच नाही गावातल्या माणसाईले. काय करतं बिचारे, कशी बोलतं. 3 दिवस झाले बाई. चंदा आम्ही घरी झोपतो. माय बहीण गावात आहे म्हणून बरं आहे. इतर आलो आम्ही बहिणीच्या शेजारी मायवाल्या. तर बरं आहे. माया बहिणीला फोन केल्याबरोबर लगेच येते. 3 दिवस झाले येऊन राहिली ते. माया घरी झोपाले. माय लहानसं लेकरू आहे. याले लाज नाही वाटत. जवान जुवान बायको आहे बा आणि पोरगी आहे. कसं सोडून जावं बा म्हणून सांग. माया नवऱ्याले किती ना आलाय काय व. समजायला तर पाहिजे ना बाई व. बबिता समजायला नाही पाहिजे तर काय. आता आपल्या लेकराची बायकोची काळजी पण त्या नवरा नाही का लयच अज्जात आहे. आणि हे आहे लाल कामाली नाही लावत ना काही नाही. दे सोडून द्याले, जाऊ दे तिकडं. सोडून द्या आले. सोडून देऊ नये काय करू व चंदा? सोडून द्यायचं असतं तर काहीच दिलं असतं सोडून बिचारे. काय करू? सोडून नाही. लहानशी पोरगी आहे माईवाली. दुसराही केला मी ना थोई याच्यापेक्षा निघाला तर काय करतं. आता माया विश्वासच नाही बाप्पा. विश्वासच नाही हो. असा निघाला ना तर मायावाला विश्वासच नाही कोणत्या गोष्टीवर आता. ते बी आहे बाई तुझ्यावाला. बरोबरच आहे व बबिता. बरं मी जातो. सामान नेलं बाई त्या घरचं. सकाळी तुझे पैसे आणून द्यायचे आहे. देतो थोड्या वेळानं. मला आता घाई आहे. रोशनीले जवायले बोलावलं का नाही जेवाले त्याचं. त्याला तिला साडी माडी घेतली, कपडे घेतले. त्या जवायले बोलावलं. रोशनीच्या हातातून कपडे घेतले. म्हणजे त्याला सिटीतून घेऊन आले लावलं. आणि थोय गेला बाई. थोय गेला बायकोली घेऊन. तिले कसं काय आठवलं तर काय माहीत न दिले. चालू बाई म्हणते. पाय मग दुकान तुझं. आणि तुझी सासू यायचीच आहे का अजून आली नाही? माई सासू येते ना वाज. येऊन राहिली ना. काल रात्री फोन केला होता तर येऊन राहिली. आज सकाळी येणच आता थोड्या वेळानं. माहीत नाही मग दोघंही मायले का तिकडंच होते का काय. तर माई सासू खोटी बोलली का मग पोराविषयी? खोटी बोलाले काय माहीत का? नाही तर माई बुडी आजच येऊन राहिली ना. हे पिंकीचा बाप आहे कसं काय आजच आला हो बाप्पा. थांब ना येऊ दे. माझ्या बहिणीले बोलावतो, भाऊजीले बोलावतो आणि चांगली काढतो ना याची वाली आता. आम्हाला दोघ्या मायले केली एकटं सोडून दिलं आणि हा उठून पयाला. लेकरू पैदा कायले करून ठेवलं मग? पैदा करून ठेवाले उठून पयासाठी हे केलं का दातात. थांबतो आता थांब. या नवरा आल्याबरोबर तू बडबड करशील. तुलेच मारन मग तो. त्या बहिणीले भाऊजीले बोलून घेऊन ये आणि मग कर काय करायचं तुले काय नाही तेच बोलते मग. हो ना तसंच करतो ना मी बाईले फोन करतो ना आत्ताच. कर बाई फोन. मी तिकडं स्वयंपाक करतो. आता ते शीतल तर गेली बाई तिच्या मायच्या घरी. ते येऊन घेऊन गेले दोघे जणाले. तर ते तर गेली. मलेच करा लागन ना आता करतो मी स्वयंपाक. पाहिजे बापा बरोबर नाही तर अजून मारण गिरण त्या नवरा. चल येतो मी. हॅलो. बाई अहो आला व यो पिंकीचा बाप आला म्हणते. मला आता चंदा सांगे तिकडं बसून दिसला म्हणते त्या दुकानाकडं. ये बरं बाई. भाऊजी आहे का घरी? ये तू ये. याची ना आज चांगलीच काढ बाई तू. आता मी न लई कंटाळून गेली बाई. तू काढ आता याची चांगली. याली सांग तू 2 शब्द. नाही तर चालला जाय म्हणा हमेशासाठी. मी काही करीन काम कोणतंही. माय पोरीले कसंही जगवी नाही बाई मी. तुले सांगतो मी. रडू नको तू, रडू नको. येतो मी
मी येतो, त्या भाऊजीला घेऊन येतो, रडू नको. बरोबर आहे ना, काय येणार आहे? नवऱ्यानं नाही म्हणलं म्हणते, येत नाही म्हणलं म्हणते त्या जवायानं. काय येणार आहे? हिचे धंगडेच नाही सुदे तर त्याचं तरी काय मन लागणार आहे इथं सासूरवाडीत या आले. कुठं चालली आई तू? साडी माडी घालून कुठं चालली? राणी आलीच नाही का अजूनपर्यंत? नाही बाबू, नाही येणार आहे ते, येणार नाही आहे. तिनं फोन केला आणि सांगितलं हो जवाई नाही म्हणते म्हणे. तर मी म्हटलं ठीक आहे बा, नाही म्हणते तर जाऊ दे ना, नाही आली तर बरंच आहे. काहून नाही अशी म्हणून राहिली तू? काय झालं? हा, अशी कोण म्हणून राहिली तू? आता काय सांगू बाबू तुले, मी कितीक लपून ठेवू रे या पोट्टीचं. आज नाही उद्या त्या बापाने माहीतच पडणार म्हणा. माहीत पडाले. अरे पोट्टी अलग निघाली ना राणी, सासू सासऱ्याच्या नवऱ्याला घेऊन अलग राहते ते दुसऱ्या इकडं. मग आणि नवरा आहे बापा, त्या दिवशी मी फोन केला त्या जवायले तर म्हणे माय बापासोबत सुधी राहतच नव्हती म्हणे. हे राव राव भांडणच करे, घर सोडून गेलती म्हणे अर्ध्या रात्री एक वेळा, म्हणून घराच्या बाहेर निघालो म्हणे मी. तिथंही सुधी नाही राहत आता राहले. आणि अलग निघाली तर तो जवाई सांगे इथंही बी हे नाही करत म्हणे ते. तिले दळण आणायची लाज येते म्हणे. आणि काय म्हणे दळण तर आणलंच नाही म्हणे, पार्लरमध्ये गेली म्हणे ते, पण दळण नाही आणलं म्हणे सांगिते जवाई. काय बोलाव बाप्पा, आपण किती बोलाव रे, तिले सुधरूनच नाही राहिली हे पोट्टी तर. आई आपल्या दरवाज्यात बिलकुल उभं नाही करायचं तिला, बिलकुल उभं नाही करायचं. तुला सांगता बाबाला सांगून दे तिचं मला सर्व घरानं, सर्व सांगून दे. बाबा जाय ना 2-4 छापाडी देते तिचं चांगलं ठेवून. आणि सारखंच करते बाबा तिले. तिले तर सारखं करतेच करते बाबू, पण मला हे सारखं कर लक्षात ठेव तू. लग्न आहे आता तुझ्या पुढल्या महिन्यात. फालतू तमाशा काय रे, लग्न गिग्न होऊ दे. मग पाहू काय करायचं काय नाही. तर मी तर पत्रिकाही देत नाही आता तिले, बोलवतही नाही, जाऊ दे तिकडं. आई पण एकच बहीण आहे माईवाली, आणि तू म्हणतो पत्रिका देत नाही. लोक काही विचारत नाही का राणी काऊन नाही आली, राणी काऊन नाही आली म्हणून? पत्रिका गित्रिका दे, ये नसती लग्नाले, येऊ दे लग्नाले गिग्नाले. आणि मग का तू बाबाले सर्वच्या सर्व सांगून दे इथं वालं घरानं. माग मोठ्या मुश्किलनं त्या जवायले समजाव करून धमकाव करून राणीले न्यायालय लावलं. आणि अजूनही तशीच करते का? जाऊ का तिच्या घरी मी, जाऊ का? सांगू का, देऊ का 2-3 झापाडी तिथे आल्या ठेवून? काम करू नाही तर अशी पोट्टी नाही का पहिली जिंदगी खराब केली तिनं. खराब करायला खरं सांगे का खोटं सांगे काय माहित का बापा. आता तर मला विश्वासच नाही तिच्यावर. आपण जाऊन पाहू बरं उद्या तिच्या रूमवर कुठं राहते काय राहते. जवळकडून मी पत्ता घेतो आणि जाऊन पाहू बरं. आणि सांगू तिले 2 शब्द समजून, ऐकली तर बरं आपल्या मतानं, नाही तर मग काय करू तिले का नाही आपण का नाही मेली म्हणून सोडून देऊ. तिथं जाऊन तिची काढू आता चांगली, त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे बाबू. त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. ते पोट्टी जिंदगी सर्व खराब करून राहिली स्वतःची. चांगलं भेटलं बरं तिले, स्वतःच्या मनानं केलं, पण किती चांगला जवाई आहे तो. जवाई राहिले तरी हे का नाही इले सुधी नाही वागून राहिली हे पोट्टी. आज रविवार आहे, त्याच्या वेळेला सुट्टी राहते, तर मला वाटलं येतेच खरं राणी. म्हणून मी काही घरी येत असं तर मायवाला मला सुट्टीच आहे म्हणा आज. पण मी आज जाणार होतो तर शेतकऱ्याले थोडंसं त्याचा फोन आलता, त्याला ते सीट्स वगैरे दाखवायचे आहे का नाही, तर जाणार होतो. पण हे जवाईनं राणी येणार आहे म्हणून मी थांबलो. तू म्हणता आता येत नाही. हो तिनं तर सांगितलंच मला फोन करून जवाई नाही म्हणते म्हणून. पण जवायचा फोन आलता, मामीजी म्हणे राग नका मानू म्हणे, माझी इच्छाच नाही म्हणे याची तिकडं. नाराज दिसला तो जवाई. दोघं राहून राहिले, पण तिथंही हे पोट्टी त्याला सुखी नाही ठेवून राहिली नालायक वानाची. जाऊच बरं उद्या चाल तू, चाल तिच्या घरी, तिची काढतो चांगली धरून मी. चाल बरं चाल. मग तू साडी कोण घातली? तर कुठं चालली? मला वाटलं हे 2 जण येऊन राहिले म्हणून साडी घातली खरं म्हणलं. रे त्या कमल्याच्या नातीच्या नाव ठेवायला चालली. तिचं नाव ठेवलं का नाही तर चालली. 550 रुपये देऊन देईन तिच्या हाती, टिका मिका लावून देईन, येऊन जाईन वापेस. असाच थोडंफार ठेवलं तर चालवा म्हटलं तिकडं जातो. निर्मलाबाईनं मी चालली. बरं जाय मग, लवकर येतो मी घरी आहे बरं. लवकर येतो, जास्त वेळ टाइमपास नको करू. लवकर येतो. आपला ते आप्पा येईल ना, ते 1 कप चाय मांडून देतो ते आप्पाले. नाही तर बोंबलून माया नावानं कोई नुसती हिंडतच राहते करते. त्या बापाजवळ त्या दिवशी चुगल्या सांगत होता मायावाल्या. तू आप्पा कुठं गेलती बाई? मी चंदाच्या घरी गेलती थोडीशी बसाले. नवीन बुडा या असेल ना, मी त्याच्या पहिले थोडंसं जाशील. आता मला काय माहित बाप्पा. देतो 1 कप चाय मांडून आणि सांगतो का माया आईनंच बनवला म्हणून. तिकडं आहे म्हणा किचन मध्ये बसून, असं सांगतो. अजूनही भेट का आई तू आप्पाले? देतो चाय बनवून आप्पा आल्यावर. पण मला नाही वाटत आप्पा येते म्हणून एवढ्या लवकर. पेन्शन आणायला गेली ना आप्पा? कोण नाही गेला रे पेन्शन आणाले ते आप्पा सोबत. झाले पाहिजे होतं ना. मी नाही गेलो, 1 दिवस आराम करायला भेटते तर म्हणून मी घरी आहो. बरं जातो मग मी. आईजी आई काय झालं बाई पूजा? काय झालं? काय म्हणून राहिली? अंगण झाडता इकडं आली. काही नाही, थोडंसं सारून राहिली होती थेरून. काय म्हणतं आजी? ते गंगा काकू नाही का, गंगा काकू आली ना गावावरून, आत्ताच दिसली मला बॅग घेऊन.
तिचं पोरगण ते आली ना, गावावरून आली ना. आली का रान गाय आली ती? आली नालायक कोणाची लोकांच्या घरी झगडे लावून दिले आणि आली का ते? थांब थांब आता काढतो. आत्ताच आली का ते? थांब ना काढतो ना. कोण कोण? तिचा नवरा नाही आहे का? नवरा नाही आहे सोबत? नाही ते काकाय होते सोबत. ते नवरा होय का टोपी गिपी घालते ते? मी पाहिलं नाही ना अजूनपर्यंत. तर हो दिसली एक माणूस सूटबूट घालून होता आणि टोपी घालून होता. ते होय का ती त्यावाल्या काकूचा नवरा? तोच होय तिचा नवरा ना, गंगाधर तोच होय. आणि चांगली अशी कांडाले लावतो का नाही नवऱ्याच्या हातून आता इली. थांब तिच्या नवऱ्याला सांगतो ना हिचे दंगडे. थांब चांगली झोडपाला लावतो धरून. थांब आत्ताच आले ना ते. थांब बरं मी अंगण झाडून येतो. अर्धा अंगण राहिलं माझ्या झाडाचं. मी तुम्हाला सांगायला आली. अशी काढतो का नाही हिची गंगीची आता? काढाले डबल मायावाल्या घराकडे पाहिलंच नाही पाहिजे हिनं. लय माजल्यासारखी करते. याच्या घरी आग लावून त्याच्या घरी आग लावून. थांब म्हणा आता तिले. थांब. वहिनी छाया वहिनीजी छाया वहिनी. शांभाऊ कोण होती तिकडे? आली जी शांभाऊ. आली थांबा 2 मिनिटं. आली हात धुऊ द्या. आली बोला ना, काय झालं शांभाऊजी? बोला ना. मी काय म्हटलं, संध्याकाळीचा स्वयंपाकी करू नका माझ्यासाठी. आला वेळ तर मी फोनच करतो म्हणा तुम्हाला. राहणार तर नाही म्हणा, मी शेताला घ्यायला चाललो. तर राहणार तर नाही तिथं, पण एखादी समजा उशीर पाशीर झाला आणि त्यानं जबरदस्तीच केली आणि नाहीच ऐकले तर मग मला उशीर होईल ना. तर येणार नाही मी. तर येणार म्हणजे आता सांगता नाही येत. पण जर मी तोपर्यंत का मी याचा प्रयत्नच करीन. मध्ये थांबायचं नाही आहे तिथं शेताला घेऊन. तर फोन करतोच मी तसा. तर म्हणून म्हटलं दादाला सांगितलं नाही ना, आई घरी दिसून नाही राहिली तर तुम्हाला सांगून जातो. शेताचा फोन आलता का तुम्हाला? भाऊजी येतो म्हणते का ते? येतो म्हणते वहिनी. शेताचा फोन नाही आलता, पण तिच्या आईचा फोन आलता. तिची आई म्हणे शेताला समजावलं म्हणे, ते बी पस्तावून राहिली म्हणे. म्हणत होती म्हणे का बोलून घे श्यामजीले, मी जातो. अशी म्हणत होती म्हणे. तर मग चला बा, गोष्ट वाढवण्यापेक्षा कायले आपल्या जर थोडंसं आपणही बी मागं पाय घेतला आणि जर गोष्ट जमत असेल तर काय होऊन राहिलं आहे का नाही. म्हणून म्हटलं जातो बा. तिच्या मायनं बोलावलं तर तिनं सांगितलं असं तेव्हाच बोलावलं का तिच्या मायला, आहे का नाही. भाऊजी माघार घेतली तर काही कमीपणा होत नाही. तुम्हाला सांगतो, आपला संसार आहे. संसार वाचवायचा प्रयत्न करायचा. हे चुकली म्हणून आपण चुकायचं नाही. आणि तिला समजावून सांगायचं, तिच्या मायबापाच्या समोर सांगायचं. बरं समजावून बाई म्हणा असं वागायचं नाही म्हणा याच्यानंतर. आणि असं एकटं दुकटं बिना सांगितल्यानं जाऊ नको म्हणा. आणि थोडंसं तुम्ही बी समजून घ्या. समजून घ्या आले. आणि तिनंच फोन केला पाहिजे बा. असं कायले ठेवायचं? आपण हे करून पाहायचं. तिचीच कायले वाट पाहायची. नवरा बायको आहे तुम्ही, लग्न केलं एकमेकासोबत. लग्न कराले असं फुगाफुगी बरोबर नाही ना. बरं नाही वाटत मला शेता घरी नाही यायचं. मला इथे कामाला जात असं. पण कसं असल्यावर एक माणूस कमी झालं घरातलं तर कसं तरी वाटते ना जी. मला लय आनंद झाला तुम्ही म्हणता ना शेताला घ्यायला चाललो. तर या जाऊन या आणि तिला समजावून सांगा थोडंसं. आणि फोनवर बोलायला लावजा माझ्यासोबत. गेल्यावर फोन करायला लावजा तिला. मी तर फोन नाही केला म्हणा. तुमच्या भावानं मध्ये त्या दिवशी बजावून सांगितलं तेव्हापासून फोन केला नाही मी ना. हो सांगतो ना मी. गेल्यावर तुम्हाला फोन लावून देतो शेताले आणि बोलायला लावतो. आणि तुम्ही आईले सांगा मी गेलो बा म्हणून. आईले सांगत होतो पण आई आहे नाही ना घरी. आई ते कोणाचं वय तर तिकडल्या मौल्यामध्ये आहे म्हणते ना. ते नाव ठेवणं कोणाचं तरी तिकडं गेली वाटते ना, कोणत्या कमल्या बाईचं नातीचं. हो आपल्या एटातल्या बाया गेल्या ना तिकडं. आम्ही जाणार होती पण हे पोट्ट रुद्र येईल ना आता शाळेतून, त्याच्यामुळे मी गेली नाही तर चाल म्हणे आई बुडी आपली, चाल म्हणे तूही बी. पण मग घरी कोणीच नव्हतं ना, ते पोट्ट आलं असतं तर मग म्हणून मी थांबली. बरोबर पहा मग तुम्ही. मी जातो आणि आईले सांगा का. हो जा बरोबर जा आता. आणि भांडण करू नका बापा. तिला थोडंसं समजावून सांगा शेताले. हो तिच्या आई धोंडाई करतो म्हणे ना. तर या म्हणे दवाई दोन्ही कामं होते म्हणे. शेताले घेऊन जाणं होते म्हणे, तुमचा धोंडाई करणं होते म्हणे. तर म्हणून म्हणलं जातो बा. बरं पाहिजा घरी आता तुम्ही. हो निवांत जा बापा तुम्ही. पायजा घरी काय ले करता. आजच चालले का तुम्ही? जा पाय तुम्ही घरी. हाय ना तुमची वहिनी एवढी मोठी, घरातले माणसं. आता तुमचा भाऊ येते काही वेळा ना. जा आरामशीर जा, फक्त आरामशीर गाडी चालव जा. हो जी वहिनी.